त्या वाचून शास्त्र हातीनं शिव शिव ते तले गुरुचरणी बल तशी हो पाणी ते या तीर्थयात्री आणि त्रैलोकीची काय बघा. श्री गुरूंचे उच्चिष्ट तो शब्दावरून आपला निघलाय. श्री गुरूंचे उच्चिष्ट लाहे जे औचटे म्हणजे काय, अचानक जरी ते प्राप्त झालं तरी तै तेने लाभे विटे समाधीशी. याचा अर्थ काय, अरे ते समाधीपेक्षा जास्त सुख आहे चला, असा त्या ओळीचा अर्थ. हा हा श्री गुरु बघा, श्री गुरूंचे उच्चिष्ट काय लाहे म्हणजे त्याचे दोन अर्थ आहेत. ज्या जो विद्वान झाला तो त्याचा अर्थ काय लावतो. हा सद्गुरूंकडून भेटलेलं वाक्य आपल्याला ते त्यांचं उच्चिष्ट आहे तेवढंच फक्त, पण त्याच्यामध्ये त्याला ह्याचा विसर पडतो. ते प्रेम नष्ट होतं तिचं. ते प्रेम या ठिकाणी यायचा असल म्हणजे ज्ञान झालं पण त्याला ते प्रेम नाही निर्माण झालं परत. आणि प्रेम नाही निर्माण झालं तर तो साधक या ठिकाणी काय होतो, भक्ती प्रेमाविनं ज्ञान नको देवा. ज्ञानी होतो तो, ज्ञानी होतो पण प्रेम राहत नाही ना. प्रेम राहिलं पाहिजे. आणि प्रेम राहिल्यानंतर मग गुरुबद्दल काय निर्माण होईल, एकमेकाबद्दल काय निर्माण होईल सांगा. प्रेम राहिलं, ज्ञान होऊन प्रेम झालं तर आदरभाव निर्माण होईल. पण ज्ञान झाल्यानंतर तिरस्कार निर्माण होतो. होतो का नाही. हा मलाच कळलं आणि आता माझं काय राहिलंच नाही कोणाकडे. हा अगदी ही भाव तयार होतो आणि हित साधक व्हाय. श्री गुरुचे उच्चिष्ट लाहे जे अवचटे ते तै तेने लाभे त्या लाभाने विटे समाधीशी कैवल्य सुखासाठी परमाणु घे किरीटी उदळणी पाया पाठी चालताजे. हे असो सांगू किती नाही पारू गुरुभक्ती परी गा उत्क्रांत मती कारण हे 13व्या अध्यायातले जे ओवेत ना ज्ञानेश्वर महाराजांचं त्यांच्या निवृत्ती दादाबद्दलचं काय आदर भाव आहे त्याच्यातले ते ओवेचे. सकाळी माझ्या लक्षात आलं आणि तो शब्द मला तुमच्या ते अभंगात आठवला म्हणून ती ओवी आठवली. म्हणजे त्याच्या योगाने हा म्हणजे ती लिंक लागली ना या ठिकाणी त्याची की बाबा कसे विद्वान झाल्यानंतर फक्त माणूस ज्ञानाला किंमत देतो. पण खरा विद्वान कोणाला माहिती का, तो विद्वान होऊन ज्ञानी होऊन परत त्याला प्रेम निर्माण होत. म्हणून भक्ती प्रेमाविन ज्ञान नकोच देवा. काय ज्ञान दे, ज्ञानाचं नको, ज्ञान नको म्हणतात का ते, ज्ञान नको का. हा ज्ञानाविरहित प्रेम नको. तिथं साधक पुसतोय शेवटचा टप्पा आहे. तुम्ही आणि गेलेच नाही तिथं. आली जाऊन एकदा काय होतं का नाही सांग, तुझ्या तोंडाने सांग होतं का नाही. 100% होतं. तिला पादुगर मी सांगत होतो हे असं होतं, ती म्हणली होणार नाही मला. मी म्हणलं होतं, चांगल्याला होतं. या परीक्षेत कोणीच मी बी नाही सुटू शकत. चला म्हणून भक्ती प्रेमाविन म्हणजे भक्ती प्रेम दे. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. ज्ञानाशिवाय तर मोक्ष नाही. ज्ञानाशिवाय निका प्रेमाने मोक्ष होत नाही बरं का. प्रेम श्रेष्ठ का या ठिकाणी ज्ञान श्रेष्ठ. मग मोक्ष जर ज्ञानाशिवाय होत नाही तर ज्ञान श्रेष्ठ का प्रेम श्रेष्ठ. काय श्रेष्ठ, ज्ञानच श्रेष्ठ आहे. पण कोणतं ज्ञान श्रेष्ठ आहे, भक्ती प्रेमा सहित जे ज्ञान आहे ते श्रेष्ठ आहे. म्हणून अहम वाहगा सोहम वाहगा. तो म्हणजे ते पण ज्ञानच आहे. सगळ्यात श्रेष्ठ ज्ञान आहे ना. पण अहम हे तर अलीकडेच कुठं टाकायचा तो अहम. पण सोहम पण ते ज्ञान पण सोडून द्यायचंय. अहम वागा सोहम वागा. मग कुठं आता कोणत्या नगराला वारी करा,
ही वारी आमची राहिली ना, ही बाकीच्याच वाऱ्या चालू झाल्या. ज्ञानाने बाकीच्या वारी चालू झाल्या. प्रेम नगरा वारी आणि सावध होऊन भजनी लागा, देव करा कैवारी. म्हणून सांगायचं काय चरण आहे शेवटचं? शेष शेवीन आवडी. तो का म्हणजे त्यांचा अभंग सोडित होतं, त्याच्यातून हे विषय निघले, त्यांचं ते अर्थ सांगितलं, त्याला कीर्तनाला घ्यायचंय. तो का म्हणे शेष शेवीन आवडी. तुकोबाराय म्हणतात या ठिकाणी शेष शेवीन आवडी. कसं शेवीन? शेष म्हणजे तत्व हे पण शेष आहे. आणि या ठिकाणी हे जे काही उदाहरण सांगितलेले असे आणि कित्येक उदाहरण ते तर सांगितलं ना. मग शेष, मग त्याचे दोन अर्थ आहेत. काय? तिचे पण दोन अर्थ आहेत. शेष म्हणजे सद्गुरूंच्या ताटातलं उष्ट पण आहे बरं का. काय? आणि शेष म्हणजे संतांची जी चालत आलेली परंपरा आहे, त्यांनी जे परंपरागत ज्ञान आलेलं आहे, सद्गुरूंच्या मुखातून आलेलं आहे, ते पण आहे. आपल्याला दोन्हीला किंमत द्यायची. एकाला किंमत दिली तरी काय होतंय, दुसऱ्याचा जीव होतोय. हा, शेष, शेष म्हणजे उष्ट. शेष या शब्दाचं मराठी असतं काय? हा, उचिष्ट. मग ते सांगितलं ना. त्याच्या पुढं काय आहे? समाधी पण काय आहे? फिकी आहे. समाधी सुख पण फिकी. तो का म्हणे शेष शेवीन आवडी आणि वचन न मोडी बोलिले. ते सद्गुरूंना, संतांना मी काय जे वचन दिलेलं आहे ते मोडणार नाही. मग काय वचन दिलं आपण? नामाचं चिंतन करून, ते कधीच मोडणार नाही. आणि सांगू का, जो नामाचं चिंतन, ज्ञान होऊन जो नामाचं चिंतन करतो ना नित्य, त्याचं प्रेम जागृत राहतं. ज्याला ज्ञान झालं आणि जो साधना करत नाही, त्याला फक्त ज्ञान राहतं आणि प्रेम संपून जातं त्याच्या जीवनातलं. त्याच्या जीवनातलं प्रेम संपून जातं. काही लोक असे असतात फक्त सगुणालाच मानतात. काही लोक साधक असे असतात ते फक्त निर्गुणालाच मानतात. पण जो निर्गुणाचं ज्ञान करून घेऊन सगुण मानतो, तो खरा परिपूर्ण साधक झाला. एवढा वाक्याला माझं लक्षात ठेवा. ज्ञान निर्गुणाचं करायचंय, पण राहताना कसं राहायचं या ज्ञानेश्वर महाराजांना काही कळालं नव्हतं का? या ठिकाणी माझे गुरु, मी, परमात्मा सगळं एक आहे. त्यांना कळालं नव्हतं का? मग ही गडनड भरलेला माहित नव्हतं का? तरी सद्गुरूंच्या संदर्भात एवढ्या ओव्या काय टाकल्या? किती ओव्या आहेत आपण पाहिलं, त्याच्या बरेच विश्लेषण केलेले. किती ओव्या आहेत? 200 ओव्या आहेत. सगळ्यात जास्त या ठिकाणी ज्ञानेश्वरी जर ओव्या असते तर सद्गुरूंचं ज्यावेळेस ते वर्णन करायला लागतात त्यावेळेस या ठिकाणी ते म्हणतात, मी ढसाळ जातो, मला सूद राहत नाही माझ्या सद्गुरूंचं वर्णन करायला. मग कोणत्या सद्गुरूंचं वर्णन करतात? कोणत्या करतात? अरे निर्गुण सद्गुरूचं काय वर्णन करणार तुम्ही? निर्गुणच काय वर्णन करणार? काय करणार सांगा? आत्म्याचं काय वर्णन करणार? बोला आत्म्याबद्दल काय बोलायचं तुम्हाला? कसा दिसतो? कसा आहे? अरे तेच वेद मुखे झाले, वाचा पांगुळली. तिथं वेद पण मुखी होतात. तिथं तो विषय राहत नाही. मग काय वर्णन करायचं असेल तर सगुणाचं करावं लागेल. सगुणाचं करावं लागेल ना. वर्णन करता येतं, बोलता येतं सगुणात. निर्गुणात बोलता येत नाही, व्यवहार गिळत नाही. हा, तुका म्हणे वाचा राहिली कुंठित.
तिथं कुंतीच होती. आणि आम्ही या ठिकाणी निर्गुणाचं वर्णन करायला निघालो. निर्गुण सद्गुरूचं, निर्गुण देवाचं वर्णन करायला. निर्गुण देवाचं, निर्गुण सद्गुरूचं काय वर्णन करणार? काय वर्णन करणार? करायचं दाखवा करू. ज्ञानेश्वर महाराज सगुण का निर्गुण? खरं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांचं. श्रीपाद सगुण का निर्गुण? श्रीपाद सगुण का निर्गुण? निर्गुण आहे. खरं निर्गुणाचं वर्णन म्हणतो सगुणाचं करावं लागतं ना. बाबा आमचे असे होते, बाबा या ठिकाणी बाबाने असं कार्य केलं, बाबांकडे असं प्रेम भेटायचं, म्हणजे हे कशाचं वर्णन करता येतं? सगुणाचं आहे ना. म्हणून ते पुढच्या गोष्टी या ठिकाणी साधकासाठी म्हणजे इथं शेवटचा टप्पा आहे हा. चांगले विद्वान इथे फसतात, चांगले ज्ञाते, चांगले कीर्तनकार, चांगले पुढे गेलेली माणसं या ठिकाणी परत जाग्यावर